अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात गेल्या 3-4 दिवसांपासून अनेक गावांमध्ये वादळ वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी, उन्हाळी ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तर दिनांक 17 मे रोजीच्या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका निमखेड बाजार, डोंगरगाव, चिंचोना व परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे। तर काही भागांमध्ये वीज कोसळल्याने जनावरे सुद्धा मृत्युमुखी पडली आहेत। दिनांक 17 मे रोजी निमखेड, चिंचोना, अचलपूर परिसराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये दुपारी 3:30 ते 4:30च्या दरम्यान अवकाळी पावसाने प्रचंड विजेच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यासह परिसरात हजेरी लावली। अचानक झालेल्या वादळात 4 गावातील 20 हेक्टर क्षेत्रातील केळी कोलमडून पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून यात मौजा डोंगरगाव येथील भास्कर ज्ञानदेव ताकोते, मौजा डोंगरगाव यांच्या शेताच्या धुऱ्यावर वीज पडून अमोल गजानन वानखडे राहणार चिंचोना यांचे धुऱ्यावर बांधलेले 2 बैल वीज पडून जागेवरच दगावले। ऐन मशागतीच्या काळात बैल दगावल्याने शेतकरी अमोल वानखडे यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे। परिसरातील शेतकरी नाना महारनर, सुनील गिरहे, आकाश गिरहे, सुजित वानखडे, सुभाष थोरात, रवी वानखडे या शेतकऱ्यांच्या शेतातील केळी पीक वादळी वाऱ्याने भुईसपाट झाले असून 20 हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाईची मागणी केली आहे। तर तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले असून गेल्या 8 दिवसात शेतकऱ्यांच्या 3 आत्महत्या झाल्याने प्रशासनाने तालुक्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे अशी मागणी होत आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका।